स्मार्ट किचन टिप्स रोजच्या स्वयंपाकासाठी युनिक आणि लेटेस्ट ट्रिक. तर चला बघूया मित्रांनो. नंबर 1, एअर फ्राय टिप. भाजी किंवा कटलेट करताना खाली बटर पेपर ठेवा. तेल लागत नाही आणि एअर फ्राय स्वच्छ राहतो. नंबर 2, मिक्सरचा वास काढण्यासाठी मिक्सरमध्ये लिंबाची साल प्लस थोडं मीठ फिरवा. वास लगेच जातो. नंबर 3, डाळ लवकर शिजवण्यासाठी नवी ट्रिक. डाळ भिजवताना थोडं कोमट पाणी वापरा. गॅस कमी लागतो आणि वेळ पण वाचतो. नंबर 4, फ्रीजमध्ये भाजी ठेवायची नवी पद्धत. पॉलिथिनऐवजी जुना उशीचा कवर वापरा. भाजी जास्त दिवस ताजी राहते, हवा खेळती राहते. नंबर 5, चपाती मऊ राहण्यासाठी लेटेस्ट टिप. तर चला बघूया. पीठ मळताना पाण्याऐवजी कोमट दूध टाका. पोळ्या जास्त वेळ मऊ राहतात. नंबर 6, मिक्सरला 30 सेकंडचा नियम पाहू आपण आहे ना. तर गरम पदार्थ मिक्सरमध्ये घालायच्या आधी 30 सेकंड थांबा. मिक्सर खराब होत नाही. न्यू हॅबिट्स लक्षात ठेवा मित्रांनो आहे ना. नंबर 7, तेल मोजून वापरण्याची ट्रिक. सरळ बाटलीतून न ओतता चमच्याने तेल वापरा. आरोग्य प्लस बचत दोन्ही पण. नंबर 8, डाळ एकत्र उकडण्याची पद्धत. तूर प्लस मूग डाळ एकत्र शिजवा. वेळ वाचतो, चव पण वेगळी लागते. नंबर 9, कांदा टोमॅटो बॅच कटिंग आठवड्यासाठी एकदम चिरून ठेवा. रोजचा वेळ वाचतो. वर्किंग वुमेन टिप्स. नंबर 10, डिजिटल नोट्समध्ये रेसिपी सेव्ह करा. कागद नाही, शोधायला सोपं मॉडर्न टिप्स. नंबर 11, ओला कचरा वेगळा ठेवा. भाजीची साल, चहापत्ती घरच्या झाडांना खत म्हणून वापरा. नंबर 12, भांडी सुकवायला टॉवेल नाही, रॅक वापरा. ओलसर वास येत नाही. नंबर 13, फोडणी शेवटी घालण्याची ट्रिक. भाजी जळत नाही, चव टिकते. सेफ स्टाईल. नंबर 14, फ्रीजमध्ये लिंबू उघडं ठेवा. दुर्गंधी शोषतो. नंबर 15, पोळी फ्रीजमध्ये नाही, कापडात ठेवा. थेट फ्रीजमध्ये बरोबर कडक पोळी. कापडामध्ये जर ठेवली की सॉफ्ट पोळी राहते. नंबर 16, उरलेली पोळी मिक्सरमध्ये भरडून कटलेट किंवा भाजी जाड करायला वापरा. 0 वेस्ट बरं. नंबर 17, दूध पटकन थंड करायचं असेल तर भांडं पाण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवा. चव बदलत नाही. नंबर 18, भाजी कापताना सुरी बोथड होत असेल तर कधीही ॲल्युमिनियम फॉईल कापा. धार सुधारते. नंबर 19, तांदूळ जास्त चिकट झाले तर ते गरम असतानाच लिंबाचा 2 थेंब रस टाका. नंबर 20, डाळ उकडताना त्यात थोडं तेल नाही तर तूप टाका. उकडून बाहेर येत नाही. नंबर 21, मसाले जास्त दिवस टिकायचे असतील तर ते काचेच्या बरणीत आणि अंधारात ठेवा. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास